श्री स्वामी समर्थ. ज्यांच्या अंगावर भस्माची उटी आहे, ज्यांच्या गळ्यात वासुकीचा हार आहे आणि ज्यांच्या एका हुंकाराने जगातील वाईट शक्ती थरथर कापतात, त्या देवेश्वर भगवान महादेवाच्या चरणी आणि अक्कलकोट निवासी साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. माझ्या प्रिय मिथुन राशीच्या वाघांनो आणि वाघिणींनो, होय, आज मी तुम्हाला वाघ म्हणूनच हाक मारणार आहे. कारण खूप दिवस तुम्ही सोसलात, खूप दिवस शांत राहिलात, खूप दिवस जगाचे टोमणे आणि अपमान मुकाट्याने सहन केलेत. पण आता बस झाले. आता शांत राहण्याची वेळ संपली आहे. आता वेळ आली आहे ती तुमच्या हक्कासाठी, तुमच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी आणि तुमच्या पाठीमागून वार करणाऱ्या गुप्त शत्रूंचा पुरता बिमोड करण्यासाठी उभे राहण्याची. तुम्ही पाहत आहात तुमचे आवडते चॅनल स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य. आजचा हा व्हिडिओ अधिक तीव्र आणि अत्यंत रहस्यमय असणार आहे. पहिल्या भागात आपण लक्षणे पाहिली, पण आजच्या या दुसऱ्या भागात मी तुम्हाला अशा काही गुप्त विद्या आणि स्वामींच्या अद्भुत लीलांबद्दल सांगणार आहे, ज्या ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. अनेकदा आपण विचार करतो की माझ्या घरात अचानक पैशाची चणचण का सुरू झाली? माझी स्वतःची माणसे माझ्याशी शत्रूसारखी का वागू लागली? कालपर्यंत जो व्यवसाय नफ्यात होता तो अचानक शून्यावर का आला? माझ्या मिथुन राशीच्या मित्रांनो, हे सर्व अपघाताने घडत नाही. तुमच्या मागे कोणीतरी फार मोठा जाळं विणलं आहे. तुमच्याच ताटात खाऊन तुमच्याच पाठीत सुरा खुपसणारे काही लोक तुमच्या आजूबाजूला वावरत आहेत. येणारी ही वटपौर्णिमा तुमच्यासाठी केवळ एका व्रताचा दिवस नाही, तर हा दिवस तुमच्या शत्रूसाठी काळरात्र ठरणार आहे. जर तुम्ही या वटपौर्णिमेला मी सांगणार असलेले हे अत्यंत कडक आणि गुप्त तोडगे केले, तर शत्रूने तुमच्यावर केलेली करणी बाधा, भूतबाधा आणि नजरदोष थेट उलटून त्यांच्याच घरावर जाऊन आदळेल. शत्रू स्वतःच्या जाळ्यात असा अडकेल की त्याला बाहेर पडायला मार्ग सापडणार नाही. हा व्हिडिओ अत्यंत सविस्तर, विस्तृत आणि पुढे जाणार आहे. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असा एक महाशिव उपाय सांगणार आहे, जो तुमच्या संपूर्ण घराभोवती एक अदृश्य आणि अभेद्य वर्ज कवच तयार करेल. त्यामुळे जर तुम्ही स्वामींचे सच्चे भक्त असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर आत्ताच खालील लाल बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबून ऑल वर सेट करा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण ताकदीने लिहा, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. चला तर मग जाणून घेऊया मिथुन राशीच्या आयुष्यातील या सर्वात मोठ्या रहस्याचा पर्दाफाश. ज्योतिषशास्त्र नेहमी सांगते की मिथुन राशीचे लोक खूप बोलके असतात, पण गेल्या काही महिन्यात मिथुन राशीच्या जातकांमध्ये एक विचित्र बदल झाला आहे. तुम्ही आता अंतर्मुख झाला आहात. अनेक गोष्टी मनामध्ये दाबून ठेवत आहात. तुमच्या चांगुलपणाचा लोकांनी इतका गैरफायदा घेतला आहे की आता तुम्हाला माणसांची भीती वाटू लागली आहे. मिथुन राशीच्या लोकांची बुद्धी ही बुध ग्रहामुळे चालते. तुम्ही अत्यंत हुशार आहात, पण तुमची हीच हुशारी सध्या तुमच्यासाठी शाप ठरत आहे. का माहीत आहे का? कारण जेव्हा तुम्ही एखादी नवीन योजना आखता, एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करता, तेव्हा तुमच्या मनातल्या गोष्टी तुमच्या चेहऱ्यावर आणि बोलण्यातून लगेच बाहेर पडतात. सध्याच्या काळात मिथुन राशीच्या जातकांच्या कुंडलीत काही गुप्त दोष निर्माण झाले आहेत. ग्रहांची अशी काही रचना झाली आहे ज्यामुळे तुमच्या राशीवर बाहेरील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव दुप्पट वेगाने होत आहे. रात्रीची अस्वस्थता, तुम्हाला रात्री झोपताना अचानक दचकून जागे व्हावे लागते. असे वाटते की पायाजवळ कोणीतरी उभे आहे किंवा पांघरून कोणीतरी ओढत आहे. विचारांचे वादळ, डोक्यात सतत विचार सुरू राहतात. नकारात्मक विचार इतके वाढतात की कधी कधी जगायचा कंटाळा येतो. अन्नावर वासना न राहणे, घरात अन्न भरपूर असूनही जेवणाची इच्छा न होणे किंवा जेवताना अचानक अन्नात केस निघणे, जेवण बेचव लागणे,
माझ्या मित्रांनो, जर तुमच्यासोबत हे घडत असेल तर समजून जा की ही ग्रहांची चाल नाही, ही तुमच्यावर जळणाऱ्या एखाद्या दुष्ट व्यक्तीची चाल आहे. या भागात आपण तुमच्या त्या शत्रूचा बुरखा टराटरा फाडणार आहोत, जो मित्र बनून तुमच्या शेजारी बसला आहे. मिथुन राशीचे लोक सहसा कोणाला शत्रू मानत नाहीत, पण तुमचे शत्रू बाहेरचे नसून तुमच्या अगदी जवळचे आहेत. ते तुमचे नातेवाईक असू शकतात, तुमचे शेजारी असू शकतात, किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणचे तुमचे सहकारी मित्र असू शकतात. हा छुपा शत्रू तुमच्यावर वार कसा करतो? गोड बोलून माहिती काढणे. हा शत्रू तुमच्या घरी येईल, तुमच्याशी खूप गोड बोलेल, तुमच्या मुलांच्या प्रगतीचे कौतुक करेल, पण त्याच्या मनात तीव्र जळजळ सुरू असेल. तो तुमच्या घरातील वस्तूंकडे अत्यंत वाईट नजरेने पाहेल. वस्तूंची चोरी करणे. अनेकदा तुमच्या घरातील एखादा जुना कपडा, पादत्राणे, चप्पल, तुमच्या डोक्याचे केस किंवा तुमच्या घरातील देव्हाऱ्यातील एखादी वस्तू अचानक गायब होते. तुम्हाला वाटते की ती हरवली, पण प्रत्यक्षात तो शत्रू त्या वस्तूचा वापर तांत्रिक प्रयोगासाठी करतो. उष्टे अन्न किंवा पेय देणे. तुम्हाला अचानक एखाद्या व्यक्तीच्या घरी गेल्यावर चहा किंवा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर अस्वस्थ वाटू लागते. शास्त्रात याला मूठ मारणे किंवा अन्नबध म्हणतात. यामुळे तुमची बुद्धी भ्रष्ट होते आणि तुम्ही स्वतःचेच नुकसान करून घेता. वटपौर्णिमेच्या दिवशी या सर्व छुप्या शत्रूंचे डावपेच उलथून टाकण्याची ताकद निसर्गाच्या ऊर्जेमध्ये असते. नजरदोष आणि हाय लागणे. यातील अनेक लोक नजरदोष आणि हाय लागणे म्हणजे शाप याला एकच समजतात, पण यामध्ये मोठा फरक आहे. आणि मिथुन राशीच्या लोकांना सध्या नजरदोषापेक्षा लोकांची हाय जास्त लागलेली आहे. अनेक लोक नजरदोष आणि हाय लागणे याला एकच समजतात, पण यामध्ये मोठा फरक आहे. आणि मिथुन राशीच्या लोकांना सध्या नजरदोषापेक्षा लोकांची हाय जास्त लागलेली आहे. नजरदोष हा नकळत लागतो. एखाद्याचे तुमची छान गाडी पाहिली, तुमचे सुंदर घर पाहिले की त्यांची नजर लागते. हा दोष सोप्या उपायांनी उतरवला जाऊ शकतो. हाय लागणे जेव्हा तुमचे एखाद्याचे वाईट न करताही केवळ तुमच्या प्रगतीमुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल तीव्र मत्सर निर्माण होतो आणि त्याच्या तोंडातून याचे कधीच चांगले होणार नाही असे शब्द निघतात, त्याला हाय लागणे म्हणतात. मिथुन राशीच्या लोकांची प्रगती पाहून अनेक लोकांच्या काळजाचा थरकाप उडतो आणि त्यांची हीच हाय तुमच्या घराला लागते. यामुळे घरातील चालती बोलती माणसे अंतरणाला खिळतात. आता आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि गुप्त भागाकडे आलो आहोत. ही विधी वटपौर्णिमेच्या रात्री ठीक 12 वाजता करायची आहे. या विधीला शत्रुसंहारक विधी असे म्हणतात. घाबरू नका. यामध्ये आपल्याला कोणाचे वाईट करायचे नाही, तर केवळ स्वतःचे रक्षण करायचे आहे. आवश्यक साहित्य: एक पांढरा कोरा कागद किंवा लाल रंगाचा पेन, 3 अख्खे लिंब डाग नसलेले, काळी मोहरी, 1 मातीची मोठी पंती, 7 काळे मिरे. विधीची संपूर्ण कृती: वटपौर्णिमेच्या रात्री 11:45 वाजता स्वच्छ हात पाय धुवून घ्या. घरातील शांत ठिकाणी पूर्व दिशेला तोंड करून बसा. समोर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवा आणि मनात त्यांचे नामस्मरण करा. त्या पांढऱ्या कागदावर लाल पेनाने तुमच्या त्या शत्रूचे नाव लिहा, ज्यांच्यावर तुम्हाला संशय आहे. जर नाव माहीत नसेल तर तिथे माझे सर्व गुप्त शत्रू असे लिहा. आता त्या कागदावर ती मातीची पंती ठेवा. पंतीत मोहरीचे तेल टाका आणि वात पेटवा. आता तुमच्या उजव्या हातात 3 लिंबू आणि 7 काळे मिरे घ्या. तुमच्या डोक्यावरून ते घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने 7 वेळा उतरवून घ्या. उतरवताना मनात म्हणा, माझ्या अंगावरील, माझ्या घरातील सर्व बाधा, नजर आणि शत्रूंचा त्रास या लिंबात शोषून घेतला जावो. ते 3 लिंबू मधोमध कापून घ्या. पूर्ण 2 भाग करू नका, फक्त चीर द्या आणि त्या कापलेल्या भागात थोडी काळी मोहरी भरा.
हे सर्व साहित्य एका काळ्या कापडात बांधून घ्या आणि रात्री 12:30च्या सुमारास तुमच्या घराच्या बाहेर नेऊन कोणत्याही निर्जन ठिकाणी किंवा कचऱ्याच्या ठिकाणी टाकून द्या. मागे वळून पाहू नका. यांचा परिणाम हा उपाय केल्यावर दुसऱ्या दिवसापासून तुमच्या लक्षात येईल की जो शत्रू तुम्हाला त्रास देत होता तो अचानक शांत झाला आहे. त्याची स्वतःची ताकद क्षीण झाली आहे आणि तुमच्या घरातील नकारात्मकता एका झटक्यात बाहेर पडेल. हा उपाय वटपौर्णिमेच्या दिवशी दुपारी 12 वाजेपूर्वी करायचा आहे. वडाच्या झाडाला अक्षय वृक्ष म्हटले जाते. या झाडाच्या पारंब्या आणि मुळांमध्ये प्रचंड चुंबकीय शक्ती असते. आणि कृती: जेव्हा तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करायला जाल तेव्हा वडाच्या झाडाच्या आजूबाजूला जमिनीवर वडाची एखादी लहान वाळलेली मुळी किंवा पारंबीचा तुकडा पडलेला आहे का ते पहा. जर सापडला तर तो तुकडा आदराने उचलून घ्या. घरी आल्यावर तो तुकडा स्वच्छ गंगाजलाने धुवा. त्यावर अष्टगंध आणि कुंकू लावा. हा मुळीचा तुकडा एका पिवळ्या रंगाच्या रेशमी कापडात बांधा आणि तुमच्या घरातील पैशाच्या कपाटात तिजोरीत ठेवून द्या. याचा काय फायदा होईल? मिथुन राशीच्या लोकांचा पैसा जो विनाकारण कोर्ट कचेरी, आजारपण किंवा व्याजावर जात आहे तो पूर्णपणे थांबेल. तुमच्या तिजोरीला कोणीही कितीही करणी केली असेल तरी ती करणी या वडाच्या मुळीच्या प्रभावाने नष्ट होईल आणि तुमच्या घरात पैशाची आवक निरंतर सुरू राहील. आता मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेला तो महाशिव उपाय सांगणार आहे जो तुमच्या संपूर्ण घराचे रूपांतर एका अभेद्य किल्ल्यात करेल. ज्या घरात हा उपाय केला जातो तिथे प्रत्यक्ष कालभैरव आणि स्वामी समर्थ रक्षक म्हणून उभे राहतात. विधी कशी करायची? वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी काय काय साहित्य घ्यायचं? तांब्याचा कलश, अशोक किंवा आंब्याची 5 पाने, 1 नारळ, शेंडी असलेला, हळद, कुंकू आणि खडे मीठ. आता काय करायचे? तांब्याच्या कलशात स्वच्छ पाणी भरा. त्यात थोडे खडे मीठ आणि हळद टाका. कलशाच्या तोंडावर ती 5 पाने ठेवा आणि त्यावर तो नारळ स्थापित करा. हा तुमचा वरून कलश तयार झाला. हा कलश तुमच्या घरातील मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला एका पाटावर ठेवा. आता कलशासमोर बसून स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा 3 वेळा पाठ करा. तारक मंत्रामध्ये ती शक्ती आहे जी मृतालाही जिवंत करू शकते. पाठ झाल्यानंतर कलशातील थोडे पाणी संपूर्ण घरात एका पानाच्या साहाय्याने शिंपडा. हा कलश तुमच्या घरात 1 आठवडा तसाच राहू द्या. 1 आठवड्यानंतर ते पाणी झाडांना टाका आणि नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करा आणि स्वामींच्या मंदिरात नेऊन ठेवा. हे तुमच्या घराचे वज्रकवच आहे. जगातील कोणताही तांत्रिक तुमच्या घराचे केसभरही नुकसान करू शकणार नाही. माझ्या प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ संपवताना मला तुम्हाला एक मोलाचा सल्ला द्यायचा आहे. तुम्ही मनाने खूप साफ आहात आणि देव नेहमी चांगल्या लोकांचीच परीक्षा घेतो. तुमच्या आयुष्यात आलेली ही संकटे तुम्हाला कमकुवत करण्यासाठी आलेली नाहीत तर तुम्हाला अधिक मजबूत करण्यासाठी आली आहेत. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आपल्या घरातील आनंदाच्या गोष्टी 4 चौघात सांगणे बंद करा. वटपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी संपूर्ण श्रद्धेने हे उपाय करा आणि बाकी सर्व गोष्टी स्वामी समर्थांच्या चरणी सोडून द्या. स्वामी कधीही आपल्या भक्तांचा पराभव होऊन देत नाहीत. माझ्या स्वामी भक्तांनो, आजचा हा दुसरा भाग आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुमच्या आयुष्यात या उपायांनी काही चमत्कार घडला तर तो देखील इतरांना सांगा, जेणेकरून लोकांचा देवावरील विश्वास वाढेल. तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुम्ही अजूनही आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच खालील लाल बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करा.
पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की वटपौर्णिमेनंतर मिथुन राशीच्या नशिबांचे बंद कुलूप कसे उघडणार आहे. तोपर्यंत स्वामींच्या चरणी राहा, सुरक्षित राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.